श्री संत तुकाराम महाराज गुरुवर्य तुकाराम महाराज गुरुवर्य मनोहर बाबा गुरुवर्य सबसंतन की विठला विठला पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णादाय पूर्णमेवावशिष्यते हरि ओम। आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसव पाऊले श्री गुरुंजी समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जदन विहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदनम मीशमानंदी वल्लभम याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेणे गुणे तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी विठाला कीर्तन रूपी श्रवण भक्तीचा लाभ घेण्यासाठी जमलेल्या मायबाबांच्या चरणावर हरिभक्तांच्या चरणावर सर्वप्रथम स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य तुकाराम बाबा रानकर आणि स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य मनोहर बाबा देशमुख पंढरपूरकर यांचा शिष्याचा प्रणिपात आज आपल्या नेरुळ गावामध्ये ही जी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याला महत्त्वाचं कारण आपल्या गावातील आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण उर्मिलाई त्रिंबक कडू यांना देवाज्ञा झालेली आहे आणि त्यांच्या वैकुंठ गमन प्रित्यर्थ या ठिकाणी आपण कीर्तन करण्यासाठी सेवा करण्यासाठी उपस्थित आहोत। ज्यांच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे वारकरी संप्रदायाचे विचार ज्यांच्या घरामध्ये आहे तिथे भजन आणि कीर्तन होणारच। चला महत्व आहे
त्यांच्या घराचं जरी आपण नाव बघितलं तर काय संत कृपा झाली इमारत फळाली. आईच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर आईचं माहेरी नेरूळ आणि सासरी नेरूळ. वैकुंठवाशी उर्मिला आईंच्या सासू सासऱ्याचा जर विचार केला तर माया बाबा आणि जानकी आई. ज्या वेळेला परमार्थाचा गंध या बेलापूर विभागामध्ये नव्हता त्यावेळेला ह्या दाम्पत्यानं बेलापूरच्या विश्वनाथ बाबांकडून अनुग्रह घेतलेला आहे. लक्षात घ्या, या नवी मुंबईमध्ये बरेच संत महंत महात्मे होऊन गेलेले आहेत, परंतु त्याची प्रचिती किंवा त्याचा परिचय आपल्याला नाही. तुर्भ्या गावामध्ये रामतनू माता, घणसुलीमध्ये वैकुंठवासी तुकाराम बाबा असतील, कोपरखेरणे गावामध्ये आदित्वार बाबा असतील, एकनाथ बाबा असतील, आपल्या वाशीला रमण बाबा असतील, रामकृष्ण बाबा असतील. परंतु आईनं आपल्या जीवनामध्ये परमार्थ केलेला आहे. कारण ज्या ज्या वेळेला आपण पंढरपूर असो आळंदीची वारी असो त्यांना आमंत्रण देण्यासाठी आल्यानंतर आई खालीच भेटायची, जणू काही चातकासारखी वाट बघत बसायची. मग आईच्या सासू सासऱ्यांनी परमार्थ केला, तोच परमार्थाचा वारसा आईने पुढे चालू ठेवला. त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मला वाटतं आईचे चुलत भाऊ काशीनाथ बाबा नाही का, बरोबर ना, तेही पारमार्थिक. जवळजवळ आता आमच्या आई या ठिकाणी बसलेल्या आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय की या नेरुळ गावाचा जर आपण विचार केला तर संगीतामध्ये उच्च पदाला पोचलेलं हे गाव आहे. गुरुवर्य हौसाराम बुवा, त्यांचे सुपुत्र असतील, 2 सुपुत्र आहेत. रामदास बुवा असतील, आमचे मित्र अमृत बुवा असतील, आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा धुरा घेणारे आमचे अशोक बुवा आहेत. आणि मृदुंगाचा नाद यांनी महाराष्ट्रामध्ये पोहोचवला ते आमचे गुरुनाथ भाऊ. कारण ह्या गावामध्ये ज्या वेळेला पहिला रेल्वे सुरू झाली ना त्यावेळेला त्यांना भेटायसाठी नाही का आपल्या उत्तमला घेऊन आलेलो. सांगण्याचं तात्पर्य काय की नेरुळ गावामध्ये भजनाला जितकी किंमत आहे तितकीच कीर्तनालाही किंमत आहे. हे सर्वात महत्वाचं. नाही तर भजनी बुवा कीर्तनाला महत्व देत नाही. लक्षात घ्या, कारण त्यांना गायनामध्ये आनंद आहे, परंतु कीर्तनाचा जर आपण विचार केला तर कीर्तनामध्ये तुम्हाला गायन मिळतात. या ठिकाणी सर्व गायकच आहे. या 2-2.5 तासामध्ये काही होणार नाही. तुम्ही जर सांगितलं की सायंकाळी 5 वाजेपर्यंत कीर्तन करा तर प्रत्येकाने एक एक राग जरी गायला तरी 6 वाजून जातील. विठ्ठल हो. आणि त्याच्यात महत्वाचं वारकरी संप्रदायाला धरून असणारे आम्ही आमचे मृदुंगाचार्य आहेत. जवळजवळ 5-6 पिढ्या कीर्तनाच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून मृदुंगांची ज्यांनी सेवा दिली आहे त्यांचे हरिभक्त परायण हरेश महाराज म्हात्रे बोनकोडे गाव, आत्माराम बाबांचे सुपुत्र नाही का, आणि आमचे रुपेश महाराज आहेत. आणि सर्व गायन मंडळीचा जर विचार केला तर त्यांच्या परिचयाची गरजच नाही. सांगण्याचं तात्पर्य 13व्याचं कीर्तन आहे. 13वा म्हणजे काय, आपण 11वा पकडलेला आहे. 11वा का पकडला तर 13व्याला एकादशी येते आणि वारकरी संप्रदायामध्ये एकादशी हे पर्व आहे. आणि एकादशीच्या दिवशी अन्नदान हे आपल्या हातून पाप होऊ नये म्हणून हे घर कसं आहे जाणताय, शास्त्राची माहिती असलेलं आहे. विठ्ठल अहो, इथं आमच्या हळद्या एकादशीला ठेवल्या जातात. माझी हळद एकादशीलाच होती, कारण तेव्हा मला ज्ञान नव्हतं आणि वडीलही हयात नव्हते. लक्षात घ्या. म्हणून त्या माऊलीनं आपल्या जीवनात परमार्थ केला, म्हणून शेवटपर्यंत त्या माऊलीचा चेहरा हसरा होता. त्या माऊलीने कधीच आपल्या घरातील गोष्टी बाहेर सांगितल्या नाही. का तर हे आपलं घर आहे, आपली मुलं आहेत, आपली सून आहे. आणि महत्वाचं, आईला 2 मुलं आहेत आणि तेही
वारकरी संप्रदाय आणि भजन परंपरेला धरून आहे. आमचे आदरणीय नामदेव दादा त्रिंबक कडू, धनाजी दादा कडू आणि 3 मुली आहेत. आणि 3 मुलींमधून मला वाटतं 2 मुली माळकरी आहेत नाही का? जनाबाई, मुक्ताबाई आणि चंद्रभागा, बरोबर ना? 3 मुली आहेत. सांगण्याचं तात्पर्य काय? तर वारकरी परंपरा लाभलेलं घर आहे. आणि त्यांची जी सून आहे आमची बहीण कल्पनाताई, त्यांचे वडील आमचे हरिश्चंद्र बाबा लाडक्या पाटील, तेही वारकरी संप्रदायाचे आहेत. आता ताईंना एकच विनंती आहे, आमच्या हरिश्चंद्र बाबांनी सांगावं, आता सासू गेलेली आहे, आता सासूची परंपरा आता तुम्ही गळ्यामध्ये माळ घाला. कारण वडिलांची परंपरा आहे आणि सासरची परंपरा आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्व आहे. पुरुष एका कुळाचा उद्धार करू शकतोय, परंतु महिला दोन्ही कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य तुमच्या स्त्रियांमध्ये आहे. म्हणून आता उशीर लावू नका. विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नुसती माळ घालू नका. नुसती माळ घालून काम होत नाही, नुसतं हरिपाठ करून काम होत नाही, नुसतं कीर्तन करूनही काम होत नाही. त्यासाठी काय व्हा? होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय वारकरी. पाये पाये रे पंढरी, पाये पाये रे पंढरी, पाये पाये रे पंढरी, त्याच्या जीवनामध्ये राग नाही, द्वेष नाही, फक्त प्रेमच प्रेम. जगानं कितीही आपल्याला त्रास दिला, जगानं कितीही आपला द्वेष केला, तरी जगाला प्रेम देण्याचं कर्तव्य ज्याचं आहे त्याला म्हणतात वारकरी. अंधश्रद्धेवर जो प्रहार करतो तो वारकरी, सत्यासाठी उभा राहतो तो वारकरी. म्हणून वारकरी होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून माऊलीच्या 11व्या निमित्तानं हा ठिकाणी जो आपण अभंग घेतलेला आहे, तो अभंग विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत श्रीमंत देहूचे थोर साधू महावैष्णव माऊली ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर ते चालते ज्ञानाचे बिंब, जयांचे अवयव सुखाचे कोंब, परू माणूस परीची भांब लौकिका भागू. अलौकिक असणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय लौकिकामध्ये वावरले का, तर आपल्यासारख्या लौकिकांना ते ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला काहीतरी सांगतात की या मानवी देहाला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. हा जो मानवी देह अलौकिक आहे, या देहाचा जर आपण विचार केला तर हा देह देवांनाही मिळत नाही. स्वर्गामध्ये असणारे जे अमर आहेत, चंद्र इंद्रादी देव, तेही इच्छा करतात की हा मानवी देह आपल्याला मिळावा, परंतु त्यांना तो मिळत नाही. का तर या देहासाठी पाप पुण्य समसमान असावं लागतं. कारण 84 लक्ष योनीमध्ये सर्वात श्रेष्ठ जन्म जर कोणाचा असेल तर तो मानवाचा जन्म आहे. म्हणून मानवाने विचार केला पाहिजे की आपण कशासाठी आलोय. विठ्ठल तुकोबारायांच्या अभंगाची जी पार्श्वभूमी आहे ती कृतयुगापासून आहे. आता युग भरीच होऊन गेलेले आहेत.
28 युग. ब्रह्मदेवाचा दिवस हे अवघड आहे. म्हणून साध्या सरळ भाषेमध्ये सांगायचं तर भागवतामध्ये एक श्लोक आहे. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्यानाम तत्कलो हरिकीर्तनात. आणि ह्या चारही युगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपस्थित होते. आता कृतयुगाचा जर विचार केला तर कृतयुगामध्ये कृते ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती ध्यानाने होत होती. आता ध्यान लागणं शक्य आहे का? अहो, इथं कीर्तनात जरी असलो तरी आपलं लक्ष इकडे तिकडे जातोय. ध्रुवपदी घ्यायचं विसरून गेलो. विठ्ठल विठ्ठल कृतयुगामध्ये भगवंताची प्राप्ती ध्यानाने होत होती. आणि जगद्गुरु तुकोबाराय कृतयुगामध्ये कुणाचा अवतार होते? प्रल्हादाचा, नाही का? भक्त प्रल्हादाचा अवतार जगद्गुरु तुकोबाराय. राजघराण्यामध्ये आई गर्भवती असताना इंद्राने कयादू मातेला पळवली. नारदाने मध्येच थांबवलं. म्हणे कुठे चाललेला आहात? हे तुम्हाला शोभत नाही. कयादू मातेला घेतलं आणि नारद आपल्या आश्रमामध्ये गेले आणि त्या गर्भावर संस्कार झाले. किती संस्कार आहेत? महर्षी व्यासाने सांगितलेले 16 संस्कार आहेत. गर्भधान, पुष्पवंत, सीमंतलोचन, जात कर्म, बरेच बरेच बरेच. आणि शेवटचा कुठला आहे? अंत्यसंस्कार. लक्षात घ्या, आपल्या धर्मामध्ये या देहावर अंत्यसंस्कार केले जातात. त्याला महत्वाचं कारण काय आहे माहिती आहे का? कारण या देहातून ज्या वेळेला सूक्ष्म देह निघत नाही, प्राण निघून गेलेला आहे, परंतु सूक्ष्म देह आहे. कधी हातामध्ये राहतोय, कधी पायामध्ये राहतोय. मग तो सूक्ष्म देह राहू नये म्हणून अंत्यसंस्कार जे पुरले गाडले जातात ना, तो प्राण त्याच्यामध्ये असल्या कारणानं घरच्या लोकांना त्रास आहे. हे वैज्ञानिक कारण आहे. कारण माणूस मेला कसं समजायचं? पूर्वी आपण काय बघायचो? छातीला कान लावायचो, ठक ठक ठक, नाही का? आवाज आला की आहे. नंतर नसेवर. आता मृत्यू घोषित कशावर केलं जातं? ब्रेन. म्हणजे तुमचा मेंदू बंद पडला का माणूस मेला. परंतु माणूस मेल्यानंतर या इंद्रियांमध्ये जीव असतो. बघा, एखाद्या माशाची मान कापा, सापाची मान कापा, उडतो की नाही? त्याच पद्धतीने आपला प्राण जरी गेला तरी या इंद्रियांमध्ये तो सूक्ष्म देह आहे. हा देह कुठला? स्थूल देह. स्थूल देहामध्ये ज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय, कर्म इंद्रिय, अंतकरण, चतुष्टय वगैरे बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. मग आपण केलेले जे कर्म आहेत ते कर्म भोगण्यासाठी कोण जातं? आता देह तर जळून खाक झालेला आहे. मग त्या पाप पुण्याचा भाग भोगण्यासाठी स्वर्गामध्ये म्हणा किंवा नरकामध्ये म्हणा, ते भोगण्यासाठी हा सूक्ष्म देह जातो. तुम्ही म्हणाल हे कसं काय? याला काय पुरावा? अहो, भारतातला पुरावा सोडा. फ्रान्सचे एक संशोधक आहे, एलन कार्डिक. कारण आपण तुकाराम महाराज सांगितलं, ज्ञानोबाराय सांगितलं तर ह्या इन केलेल्या लोकांना ते पटत नाही. एलन कार्डिक हा आपण राहतो तो कुठला? इहलोक परलोक संशोधक होते. त्याने एक पुस्तक लिहिलं आहे की मृत्यूनंतर काय. आता माणूस मेल्यानंतर संपलं का? तर माणूस मेला म्हणजे त्यात सर्व संपत नाही. कारण त्याचे कर्म शिल्लक असेल तर पुढचा जन्म आहे. आता किती जन्म आहेत नाही का? असंख्य जन्म आहेत, दुःखदायी जन्म आहेत. म्हणून हा एलन कार्डिक सांगतो की एखादी व्यक्ती गेल्यानंतर हिंदू धर्मामध्ये जाळण्याची जी प्रक्रिया आहे ती अलौकिक आणि वैज्ञानिक आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबरा प्रल्हाद होते. आता तुम्हाला माहित असेल, जुनी माणसं आहेत. पूर्वी एखादा माणूस गेला तर शिवाजी महाराजांचा देहांत झाला तोही संशयास्पद आहे. त्या ठिकाणी मी घुसत नाही. परंतु पूर्वी एखादी माणूस गेला की तो माणूस कसा मेलेला आहे हे शोधण्यासाठी काय केलं जायचं? पूर्वी ज्ञानी लोक असायची, त्याच्यात एक डाकी असायचा. डाकी
जसं आपण नाही का आता तुम्ही माळ वगैरे लावाल, आमच्या भोईर साहेबांनी त्याच्यावरही एक नाटक काढले तरवा, तो आत्मा वगैरे येतो, असं करा तसं करा, त्याचाही काही लोक गैरफायदा घेतात. मग एखादी व्यक्ती ज्या वेळेला इहलोकातून परलोकामध्ये जाते, कधी जाते तर 13 दिवसानंतर प्रवास सुरू होतो ना. का आता कुठला खडा आपण लावतो? जीव खडा. जीव जीव म्हणजे आत्मा, प्राणवायू. या वातावरणाचा विचार जे केला तर शास्त्रोक्त पद्धतीनं या वायुमंडळामध्ये 49 प्रकारचे वायू आहे आणि त्याच्यात महत्वाचा जो वायू आहे तो प्राणवायू आहे. आणि ज्या वेळेला आईची नाळ मुलाची नाळ कापली जाते त्यावेळेला ते अर्भक या ब्रह्मांडातून पहिला वायू जर कुठला घेत असेल तर तो प्राणवायू आहे. ही सर्व शक्ती त्या परमात्म्याची आहे. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सांगतात की मी अट्टहास केला, कारण कृतयुगामध्ये ध्यानानं परमेश्वर मिळाला. वडिलांनी विचारलं कुठं आहे तुझा देव? वडिलांनी मारण्याचाही प्रयत्न केला, कडेलोट केलं, देळामध्ये टाकलं. आत्याच ना मांडीवर घेऊन बसल्या आगीमध्ये, त्या आत्याची होळी झाली, परंतु प्रल्हाद जळू शकला नाही, कारण ती नामाची शक्ती आहे, भगवंताच्या भक्तीची शक्ती आहे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या अवताराईमध्ये मला मुक्ती मिळाली नाही. का तर मला पुढचा जन्म घ्यावा लागला. कृतयुध्याय तो विष्णू त्रेतायाम यजतो मखे. त्रेतायुगामध्ये कोणाचा अवतार आहे? रामाचा नाही का? मग त्यावेळेला मी कोण होतो? अंगद. प्रभू रामचंद्रांबरोबर मी सेवा केली. प्रभू रामचंद्र मला मिळाले, परंतु त्या युगामध्येही मला मुक्ती मिळाली नाही. मग कृतयुध्याय तो विष्णू त्रेतायाम यजतो मखे. आता द्वापार युगामध्ये कोण? भगवान श्रीकृष्ण. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर्य मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगत. मग या भगवंताच्या अवतारामध्ये कोण होते? उद्धव नाही का? उद्धवा अजब तुझा सरकार. मग भगवंताच्या सानिध्यात असूनही तुकोबाराय सांगतात की मी अट्टहास केला, परंतु त्या युगामध्येही मला मुक्ती मिळाली नाही. मला मुक्ती मिळाली ती या कलियुगामध्ये, ज्या युगामध्ये तुम्ही आम्ही आहोत. विठ्ठल का तर शेवटचा दिवस गोड व्हावा. आता गोड होणं म्हणजे काय? तर आपण म्हणतो ना का एखादी व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबातील लोकांना घाई असते. कशाची? गोड जेवणाची. लगेच संध्याकाळी, बरोबर की नाही चालतं? एखाद्या व्यक्तीचा 13वा झाला की संध्याकाळी गोड जेवण. का तर आम्हाला हाडं तोडायची आहेत. विठ्ठल मग या जन्मामध्ये आपण काय अट्टहास करतोय? उर्मिला आईचा जर आपण विचार केला, त्या माऊलीने अट्टहास केला आणि तिचा शेवट गोड झाला. शेवट गोड झाला म्हणजे काय? हसत हसत गेली. रोते हुए आते हे सब, हसता हुआ जो जाएगा. नाही का? रडत रडत कमा कमा करत सर्व येतात, परंतु जो हसत हसत जातो ना त्याचा शेवट गोड आहे. विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला.
तो भला माझा बहु गोड झाला. का गोड झाला तर आलो निजाच्या माहेरा आणि त्या रखुमाईच्या वराला भेटलो आणि आमचा शेवट गोड झाला. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आपला शेवट गोड व्हावा, आपल्याला आणखी जगता यावं, याच्यासाठी काही काना आपल्या संपत्तीवर गर्व. तुम्हाला पुराणातलं किंवा एखाद्या वेदातला दृष्टांत देत नाही, चालू घडामोडीचा एक दृष्टांत देतोय. जगविख्यात गायक आणि डान्सर ज्याचं नाव पूर्ण जगामध्ये आहे तो मायकल जॅक्सन. स्वतःच्या आई वडिलांचा त्याग केला. का तर आई वडील काळे आहेत. स्वतःच्या चेहऱ्यावर सर्जरी केली, रोज इंजेक्शन टोचायचं. 12 डॉक्टर त्याच्या बरोबर असायचे आणि झोपायला बिछाना ऑक्सिजनचा होता. ऑक्सिजन त्याला आपण काय म्हणतो, प्राणवायू. म्हणून काही श्रीमंत लोक, मुंबईमध्ये राहणारी लोक महिना 15 दिवस राहण्यासाठी कोणी खंडाळ्याला जातोय, कोणी काश्मीरला जातोय. का तर प्राणवायू शुद्ध हवा मिळावी. स्वतःच्या आई वडिलांचा त्याग केला. लग्न करतानाही बायको बघतानाही त्यांनी गोरी पान बघितली. म्हणून आमच्या लोकगीतामध्ये एक सुंदर गाणे आहे की जो तो मुलगा म्हणतो मधला बायको पाहिजे गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या पोरी. हा स्वतः काळा कोण, मायकल जॅक्सन, परंतु गोरी बायको केली. आणि 50व्या वर्षी त्याला देवाज्ञा झाली. अफाट संपत्ती आहे, 50 डॉक्टर त्याच्या बरोबर आहेत. रोज त्याला जो जेवायचा ना ते जेवण चेक करून दिलं जायचं. कशासाठी तर हा निरोगी राहिला पाहिजे, आयुष्य वाढलं पाहिजे. परंतु लक्षात ठेवा, जो जन्माला आलेला त्याचं जाणंही ठरलेलं आहे. कोणी लवकर जातोय, कोणी उशिरा जातोय. कोणी म्हणतो आम्ही 90 वर्ष जगलो, कोणी म्हणतो आमचा 95वा सहस्त्रचंद्र दर्शन आहे, सहस्त्रचंद्र दर्शन. म्हणून शास्त्र किंवा विद्वान माणसं सांगतात तुम्ही किती वर्ष जगलात त्याला महत्व नाही, तुम्ही कसे जगलात. आमच्या माऊलींचा विचार करा. माऊली फक्त या मृत्यू लोकामध्ये 22 वर्षात राहिले, परंतु या 22 वर्षामध्ये त्यांनी जगाला जे दिलं आजपर्यंत कोणी देऊ शकला नाही. विठ्ठल आमचे जगद्गुरु तुकोबा म्हणून रामेश्वर भट द्विजा, जो भट द्विजा रामेश्वर भट तुकोबराने शरण गेले, त्या तुकोबरांच्या जीवनाचा जर विचार केला तर आद्य शंकराचार्यांचं जीवन आणि तुकोबरांचं जीवन सारखंच. म्हणजे किती, 42 वर्ष. वयाच्या 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबरायांना देव नेण्यासाठी आले. आम्हाला नेण्यासाठी कोण येतोय, मारिती झोडीती. म्हणून आपला जिवंतपणी तर आपण मार खातोय. कधी मुलांचा मार खातोय, कधी नातेवाईकांचा मार खातो. आता मार खाणं म्हणजे काय, मार म्हणजे हातानेच मारणं अशातला भाग नाही. कोणी टोमणे मारतात, कोणी नको नको ते बोलतात, कोणी अपशब्द बोलतोय, कोणी अपमान करतोय. त्या फटक्यांपेक्षा हा मार भयंकर आहे. म्हणून एखाद्याचा अपमान जरी केला तरी त्याचा वध केल्याचं पातक हे माणसाला लागतं. हे भगवंताने कोणाला सांगितलेलं आहे, अर्जुनाला सांगितलेलं आहे. विठ्ठल म्हणून तुकोबराय म्हणतात. काही लोक भेटली तुकोबरायांना, तुकोबरायांनी सांगितलं बाबा वारी करा. आता वारी जवळ आलेली आहे. तंबू द्यायचं असेल तर तंबू द्या, टाळ द्यायचं असेल तर टाळ द्या, पकवास द्यायचं असेल तर पकवास द्या. काय द्यायचं असेल तर काय करायचं देऊन, त्याच्याने आमचं काय भलं होणार आहे का. शेवटी करू ना. आता आमचं वय कसं आहे, खायचं प्यायचं मस्त पैकी राहायचं. हळदीला जायचं, बारशाला जायचं, बर्थडेला जायचं. आणि काय कीर्तन आणि भजन घेऊन बसलात, त्याच्या काय मजा आहे का. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात बाबा शेवट गोड व्हावा त्याच्यासाठी तारुण्यापासूनच नव्हे तर जन्माच्या अगोदर पासून मी अट्टहास करतोय.
किती अवतार माझे झाले तरी माझा शेवट गोड झाला नाही. आता मला कुठे वाटतं की या जन्मामध्ये होणार आहे का? तर हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये नामासारखं शस्त्र आणि अस्त्र नाही. विठ्ठल म्हणून त्या मायकल जॅक्सनचा जर विचार केला, त्याचं काय म्हणतात ते शवविच्छेदन, त्याला आपल्या इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतात, पोस्टमॉर्टम झालं. सर्व हाडं मोडलेली, त्याच्या शरीरामध्ये मांस नावाचा पदार्थच नव्हता. सांगण्याचं तात्पर्य काय, भगवंताने हा देह शरीर आपल्याला दिलेला आहे. त्या शरीरामध्ये अतिक्रमण करू नका, फेर बदल करू नका. नाहीतर कधी कधी काय होतं, हे चित्रपटातील लोक आहेत ना, नाक वाकडा असेल ना थोडा तर नाक सरळ करतात, स्माईल चांगली दिसावी म्हणून ओठांचं ऑपरेशन करतात. परंतु भगवंताने जे आपल्याला दिलेलं आहे त्याची तुलना या कृत्रिम अवयवांशी होणार आहे का? आता तुम्ही विचार करा, आपला खरोखरचा दात पडला आणि आपण नकली दात बसवला तर सर्वात जास्त शक्ती कशात होती? नकली दातामध्ये आहे की असली दातामध्ये आहे? असली दातामध्ये. का तर हा कृत्रिम आहे. म्हणून भगवंताने हा जो देह दिलेला आहे तो कशासाठी दिलेला आहे? देवे दिला देह भजन गोमटा. 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 देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने ज्यासाठी हा देह दिलेला आहे ते काम आपण करत नाही, नको तेच काम करतोय. बरोबर की नाही? नवरा पगार झाल्यावर बायकोला पगार कशासाठी देतो? संसार चालवण्यासाठी, नाही का? जर 10,000 जर आपण बायकोवर दिले, नाही का हरिभाऊ, आणि त्या 10,000मधून तिने जर 9,000मध्ये मेकअपचं सामान घेतलं तर 1,000मध्ये संसार चालणार आहे का? हा, म्हणजे ज्याच्यासाठी जे आहे त्याच्यासाठीच त्याचा वापर केला पाहिजे. तरी शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ तू आगवा सांडू नये. छोटासा दृष्टांत, एक महात्मा, आणि महात्मा म्हटल्यानंतर त्या महात्म्याचे शिष्य प्रत्येक रंगाचे आहेत. बरोबर की नाही? कोणी माळकरी आहेत, कोणी खाणारे आहेत, कोणी पिणारे आहेत. एक असाच त्यांचा शिष्य त्या महात्म्याकडे गेला. महात्म्यानं पाहिलं, काय झालं बाळ, अरे तू उदास दिसतोयस, तुझ्या चेहऱ्यावर चिंता दिसते. चिता चिंता समख्याता बिंद्रू मात्रेन विशेषता. निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंताता चिंता. त्यावेळेला त्या साधकाने सांगितलं की महाराज काय सांगू. आता या मोबाईल मध्ये कुर्डुवारीचा इतिहास बघा. कुर्डुवारी, एका शेतकऱ्यानं 88 लाख रुपये त्या चक्रीमध्ये घालवलं. 88, 3 एकर जमीन विकली तरी घरच्यांना पत्ता नाही. चक्री नाही का, रामनवमी मध्ये आपल्या पूर्वी यायची, मी बसायचो फिरवायला, मग ते 12 घरं असायची, नाही तर 24 घरं, त्याच्यात हिरोईनचे फोटो असायचे. एक 12 घरं असेल तर 1 रुपयाला 10 रुपये, आणि 24 घर नाही. सांगतोय का तर अनुभव आहे, हे भयंकर आहे. आणि कुठल्याही जुगारामध्ये माणूस सुखी होतच नाही. तो विद्यार्थी त्या ठिकाणी आला, महाराज काय सांगू 3 लाख रुपये गेले. कशात गेले म्हणजे असं असं झालं. मग तुझं 3 लाख रुपये दिला तर होईल का? नाही, ते लोकांच्या देण्यामध्येच जातील. मग 10 लाखामध्ये, कारण महाराज लोकांकडे संपत्ती भरपूर असते, लक्षात ठेवा. कारण महाराज लोकांकडे बऱ्याच गोष्टी असतात, नाही का, सांगायला गेलो तर अवघड आहे. पण ते कुठले महाराज महाराष्ट्रातले नाही बरं का,
कीर्तनकार महाराज नाही, हरियाणा पंजाब, त्या महाराजांचा थाट जर बघाल, थोड्या दिवसाचा थाट आहे, नंतर भयंकर. मग महाराजांनी सांगितलं 10 लाख रुपयामध्ये होणार का? नाही. मग तुम्ही बोलते कामच करा ना, तुमच्याकडे जो परीस आहे ना, परीस तोच माझ्याकडे 2 दिवसासाठी द्या. कशाला 2 लाख 10 लाख? म्हणजे 2 दिवस काय 3 महिन्यासाठी घेऊन जा. काय परीस दिला महाराजांनी. तर नामदेव महाराजांकडे होता, त्याने तर तो नदीत फेकून दिला. पण तो परीस घेऊन तो शिष्य घरी गेला आणि घरी जाऊन काय करू लागला? त्याच्याकडे जे काही होतं सोनं चांदी सर्व विकलं आणि त्या पैशातून त्यांनी काय खरेदी केलं? लोखंड. का तर त्याने विचार केला 3 महिन्याच्या आत आपण जितका लोखंड आपल्याला जमावता येईल तितका आपण विकत घेऊ आणि शेवटच्या 1 तासामध्ये काय करू? त्या लोखंडावर परीस. तसं आपल्याला वाटतं. सुरुवातीला मस्त खायचं प्यायचं, दारू प्यायची, मरता मरता माळ घालू. आता हे शक्य आहे का? मरता मरता कोणी माळ घालणार आहे का? मरता मरता तुमची व्यसनं सुटणार आहेत का? त्या पद्धतीने त्याने विचार केला. 3 महिने त्याने लोखंड जमा केला, पण 3 महिने होऊन गेले आणि तो परीसही महाराजांच्याकडे जाऊन लुप्त झाला. तो रडत गेला, महाराज आता फक्त 2 तासासाठी परीस द्या. महाराज म्हणे 2 तास काय, 2 सेकंदासाठी तुला परीस मिळणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? एकदा का वार्धक्य आलं, म्हातारपण आलं, शरीरामध्ये ताकद गेली की आपल्याला परमार्थ होणं शक्यच नाही. विठ्ठल म्हणून वैकुंठवासी हरिभक्त पारायण. आता उर्मिला आईंच्या नावामध्येच ताकद आहे. आता उर्मिला म्हटल्यानंतर आपल्याला वाटेल एखादी तरुण मुलगी आहे की काय. म्हणजे त्या काळामध्ये आईचं नाव उर्मिला नाही का? उर्मिला आता चित्रपटामध्ये उर्मिला मातोंडकर होऊन गेली. आता मी विचार करतोय की आता म्हणायचं काय की उर्मिला बाई म्हणू की उर्मिला ताई म्हणू, कारण नावामध्ये शक्ती आहे. आणि त्या माऊलीनं परमार्थ केला. पंढरपूरची वारी केली, आळंदीची वारी केली, त्र्यंबकेश्वरची वारी केली, देहूची वारी केली. आणि ते करत असताना वैकुंठवासी एकनाथ बाबांच्या दिंडीमध्ये जायचे. बरोबर की नाही? आणि या ठिकाणी आल्यानंतर त्या माऊलीने कधीच विचार केला ना की हे दुसऱ्या दिंडीतले. कारण लोकांना आता खूप ते झालेलं आहे की हा अमुक दिंडीतला, हा अमुक दिंडीतला वादक, हा अमुक दिंडीतला गायक, हा सुनील महाराजांचा गायक. कोणी नाही कोणाचं. तुम्ही माझे होऊ नका आणि मीही तुमचा होण्याचा प्रयत्न करणार नाही. आपल्याला प्रयत्न फक्त एकच करायचा आहे की आपल्याला त्याचं कसं होता येईल. विठ्ठल म्हणून या देहाची किंमत पात्रता वेळीच जर आपल्याला कळाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची या फेरे फारव लागे. म्हणून मरणी जया जे आठवे तो तेच गती तपावे. म्हणून मृत्यूच्या वेळी अंतकालेच मामेव स्मरण युक्त्या कलेवर मरता मरता जर भगवंताचं नाम जर आपल्या मुखामध्ये आलं तर आपल्याला मुक्ती त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणून भगवंताचं मुखामध्ये नाम यावं, त्याच्यासाठी म्हातारपणाची वाट बघू नका. तर ते नाम आपण तरुणपणापासून जर घेतलं तर मरता मरता आपल्या या इंद्रियांना काय पडेल? वळण. अभंग आहे ना, पडिले वळण इंद्रिया सकळ. एखाद्याच्या पायाला ठेच लागली आणि तो जर वाईट चुकीचा असेल तो काय म्हणेल? चायला कोणी रांडाच्यानी दगड ठेवला मध्ये. बरोबर की नाही? आणि एखादा जर सात्विक असेल त्याच्या पायाला जर ठेच लागतो रामकृष्ण हरी पांडुरंगा. आणि जो शिवरा असेल त्याच्या तोंडातून शिव्याच निघतील. लक्षात घ्या. म्हणून या इंद्रियांना वळण कशा पद्धतीने पाडायचं आहे हे आपल्याला तरुणपणापासूनच शिकायचं आहे. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबरा सर्व समाजाला सांगतात की कृतयुगापासून मी खूप अट्टहास केला,
खूप अट्टहास केला, खूप म्हणजे खूपच. आता प्रल्हादाला किती स्वतःच्या वडिलांनी वेदना दिल्या त्या काय सांगायला नको. परंतु तुकोबाराय सांगतात, या कलियुगामध्ये मला जो आनंद प्राप्त झालेला आहे, सद्गुरूंच्या कृपेने जो ज्ञानाचा साठा मिळाला आहे, तो मी तुम्हाला या ठिकाणी काय करतोय, वाटतोय, शेअर करतोय. म्हणून मी जे केलं ते काय केलं ते अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता 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 याच्यासाठी केला याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता गोड होणं याचा अर्थ जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आहे. आपला जन्म झालेला आहे, पण आपला शेवट गोड झालेला आहे का? जोपर्यंत आपण जन्माला येतोय मरतोय तोपर्यंत समजायचं की आपला शेवट गोड झाला. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी किती जठरे वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे भावे फजित नित्य 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 भावे जन्मा यावे. अहो किती वेळा जन्माला येणार आहात? बरं, जन्माला आल्यानंतर तुम्ही मानवाच्याच जन्माला याल का नाही हे सांगता येत नाही. कुठल्या या योनीमध्ये तुम्ही जाऊ शकता. कुत्रा होऊ शकता, मांजर होऊ शकता, डुक्कर होऊ शकता, पक्षी होऊ शकता, झाड होऊ शकता. म्हणून किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजित. म्हणून जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे काय? गोड होणं. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जननी जठरे इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. संसार ज्याला म्हटलेला आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर आपला शेवट जर गोड करायचा असेल तर त्याच्यासाठी तुकोबरांचा एकच अभंग आहे. शास्त्रामध्येही जायची गरज नाही, काही कर्मकांडही करायची गरज नाही. काय व्हायचं? फक्त अग्निरूप व्हा.
तुका म्हणे आम्ही झाले. अग्निरूप होणं म्हणजे काय? अग्निरूप होणं म्हणजे पाप आल्यानंतर पापालाही जाळायचं, पुण्य आल्यानंतर पुण्यालाही जाळायचं. म्हणजे काय? आपल्याला जन्म येणार नाही. एखादं बीज आहे, बीज. आता तुम्ही तर कडधान्य फुगत ठेवत असता, ठेवता की नाही? कडधान्य आता वारीला तर तुम्ही रात्रीच टाकता. एक सांगतोय मूग टाक, एक सांगतो चवळी टाक. रोज रोज चवळी नको. एक सांगतो मटकी टाक. फुगत ठेवतो नाही की आपण? फुगत ठेवल्यानंतर त्याला काय येतं? मोड येतं की नाही? आता ते कडधान्य जर आपण भाजले आणि भाजून जर त्यानं ओलं केलं तर त्याला मोड येणार आहे का? काय येणार नाही. तर त्याच्यातलं जे बीजत्व, ते बीजत्व नाहीच केलं म्हणजे काय? तर आता पुन्हा नाही येणे जाणे. विठ्ठल बाजूनी केली लाई, बाजूनी केली लाई, बाजूनी केली लाई, बाजूनी केली लाई. अम्मा जन्म मरण नाही, जन्म मरण नाही. बीज बाजूनी केली लाई, बीज बाजूनी केली लाई, बीज बाजूनी केली लाई, बीज बाजूनी केली लाई, बाजूनी केली लाई, बीज बाजूनी केली लाई. बीज भाजोनी केलेला आहे. आम्हा जन्म मरण एक छोटासा दृष्टांत आहे. लक्षात ठेवा की जन्माला येण्याची महत्वाची 3 कारण आहेत. मागील जन्मातील पाप, पुढील जन्माला कारण. मागील जन्मातील वासना, पुढील जन्माला कारण. मागील जन्मातील कर्म अवशेष म्हणजे राहिलेले कर्म, शिल्लक राहिलेले कर्म पुढील जन्माला कारण. एक महात्मा आहे आणि तो महात्मा आपल्या शिष्यांबरोबर बसलेले आहेत. त्यांना ज्ञान देत आहेत की कशा पद्धतीने हा जीव आहे, हा आत्मा आहे. मरण या देहाला, सुख दुःख या मनाला आणि तहान या आत्म्याला. जन्माला येण्याची 3 कारणं सांगितली. म्हणून शेवटी प्राण सोडता सोडता आपल्या मनामध्ये एखादी जर वासना राहिली तर पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागेल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग त्या महात्म्याने असं सांगितल्यानंतर एका विद्यार्थ्याने गुरुजींना विचारलं, गुरुदेव, एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याचा शेवट गोड झालेला आहे की नाही हे आम्ही कसं समजायचं? आता तुम्हीच समजा गेलात तर आम्ही कसं समजायचं की तुमचा शेवट गोड झालेला आहे? कारण कुणाच्या कीर्तनकारांच्या महात्म्याच्या मनामध्ये काय आपल्याला सांगता येतं का? तर महाराज मोठा आहे, वैराग्यवान आहे, पण त्यांच्या मनात काय आपल्याला सांगता येत नाही. म्हणून त्या महात्म्याने सांगितलं, थोडे दिवस थांब. थोड्या दिवसा मला देवाज्ञा होणार आहे. कारण महात्म्यांना आपला प्राण कधी जातो हे माहिती असतं. मग त्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही माझा अंत्यसंस्कार कराल त्यावेळेला जर ढगांचा कडकडाट झाला, विजा लखलगाट लागल्या तर समजा मी मुक्त झालो, माझा शेवट गोड झाला. थोड्या दिवसामध्ये त्यांच्या गुरूंना देवाज्ञा झाली. टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये त्या महात्म्यावर नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्या विद्यार्थ्यांनी पाहिलं, ढगांचा कडकडाटही झाला नाही आणि विजेचा लखलकाटही झाला. त्या शिष्याला विचार पडला की आमच्या गुरुदेवानं तर आयुष्यभर परमार्थ केला, मग यांचा शेवट कसा गोड झाला नाही? चिंता पडली. आणि थोड्या दिवसामध्ये त्या गुरूंचा मित्र जो ज्ञान संपादन करण्यासाठी, कारण या भारतामध्ये बरेच ज्ञानपीठ आहेत आणि सर्वात मोठं जर पीठ ज्ञानपीठ जर कुठलं असेल तर ते पंढरपूर आहे. हे मी म्हणत नाही, आद्य शंकराचार्य म्हणतात. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय तातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कारण आता तरुणांनाही अटॅक येत आहेत. आता थोड्याच दिवसापूर्वी मला वाटतं कुक्षेतमध्येही
सारसोळे गावामध्येही काहीतरी मुलाला अटॅक आला. कारण तरुणांनी अहंकारामध्ये राहू नये की आम्ही तरुण आहोत, आम्हाला मरायला अजून वेळ आहे. मृत्यूला वेळ नसते, मृत्यू कधी येऊ शकते, लक्षात ठेवा. मग त्या गुरुने पाहिलं बाहेर एक बोरीच्या झाडावर एक बोर आहे आणि ते बोर हे असं मोठं झालेलं आहे. त्याने विद्यार्थ्याला सांगितलं तो बोर तोडून आण, आणि तोडून पाहिलं त्यात एक कीड होती. लगेच त्या बोराला घेऊन नदीवर गेले आणि त्या गंगेच्या पात्रात ते बोर सोडले. महात्म्यांना जाळत नाही काही बघा, काशीला वगैरे जे महात्मे असतात ना त्यांना गंगेमध्ये जल समाधी दिली जाते. आता मध्ये कुंभामध्ये एकाला महात्म्याला जल समाधी दिली, तशी नाथ महाराजांनी जल समाधी घेतली. आणि ते बोर नदीमध्ये सोडल्याबरोबर ढगांचा कडकडाट झाला का, तर आता त्यांचा शेवट गोड झाला. कसं काय, तर मरता मरता त्या गुरुंना ती बोर खायची इच्छा झाली. काय खायची इच्छा झाली, बोर खाण्याची इच्छा झाली. म्हणून मरता मरता इच्छा सर्व मेल्या पाहिजे म्हणून बघा आमचे गुरुजी होते, कुक्षेतचे गुरुजी, कुक्षेत नाही का, त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या घरच्यांनी पांडुरंगाचा फोटो या बाजूला, भगवंताचं पण का, तर मरता मरता देवाचं ध्यान व्हावं म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आपण पोरांच्या यांच्या घराण्याचं पण एक लौकिक आहे, नीट लक्ष देऊ नाही का. आईच्या मुलाचं नाव काय, नामदेव. नामदेव कीर्तन करी नाही का, धनाजी. आणि मुलींची नावं काय, एक जनाबाई, एक मुक्ताबाई आणि तिसरी चंद्रभागा. माझे माहेर पंढरी, माझी बहीण चंद्रभागा. करी तसे पाप, तुमच्या नावातच पाप नाहीशी करण्याची शक्ती आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या आई वडिलांनी जी नावं ठेवलेली आहेत त्या नावामध्येही काय आहे, परमार्थ आहे. विठ्ठल आता त्र्यंबक बाबांना 3 भाऊ नाही का, 3च ना, म्हणजे ते पकडून 4 ना, बरोबर की नाही. आता त्या 3 भावांची नावं काय, हा रामा नाही का, जय श्रीराम, आणि त्र्यंबक, दत्तात्रय, गुरुदेव दत्तात्रय, आणि नारायण नारायण. सांगण्याचं तात्पर्य काय, ज्यांच्या घरामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे संत आहेत. विठ्ठला पण तुकोबरांनी साधना केली, साधना. ते भंडाऱ्या डोंगरावर जायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे, आणि कुठला तिसरा डोंगर आहे, बोराडे. त्या ठिकाणी त्यांनी साधना केली, तपश्चर्या केली, भगवंताची त्यांना प्राप्ती झाली. आणि त्यांना कळालं की आता मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणार आहे. म्हणून त्या आनंदाच्या वातावरणामध्ये अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये त्यांनी काय
लक्षात घ्या. आता आता या शब्दाला वजन आहे. आता म्हणजे कधी प्रल्हाद शिंदे म्हणतात आता तरी देवा. पिऊन पिऊन प्राण चाललाय. कोण म्हणतात? एक आपल्या घणसोली गावामध्ये आले होते. आता तरी देवा मला पावशील का? आणि घेतोय ना की सोडशील का? अवघड काम आहे. आता आता विश्वात्मके देव. आता म्हणजे कधी काहीतरी केल्यानंतर. देगलूरकरांचं एक छोटस पुस्तक आहे पसायरा. कारण कीर्तन याची त्याची ऐकून करू नये. लक्षात घ्या, कीर्तन ग्रंथ वाचून करावे. बरोबर की नाही? कारण वाचून केलेली कीर्तन ग्रंथामधून नाही का प्रमाण शोधून काढून केलेली कीर्तन ही भगवंतापर्यंत पोहोचतात. आणि ऐकून केलेली कीर्तन फक्त लोकांपर्यंत पोहोचतात. विठ्ठल आता म्हणजे काहीतरी केल्यानंतर तुकोबरा आता आणि चिंतेने पावलो विसावा. आता म्हणजे कधी तर आता तुकोबरायना वैराग्य प्राप्त झालं. तुकोबरायांच्या जीवनामध्ये क्रांती घडली. तुकोबरायांच्या काळामध्ये तुकोबरायांसारखे स्पष्ट बोलणारे कोणी नव्हते. मग तो समोर कोणी असो, राजा जरी असला, ब्राह्मण जरी असला, तो चुकत जर असेल तर त्याला चुकीची जाणीव तिथल्या तिथेच करून देणारे जर कोण असतील तर ते माझे तुकोबार आहेत. विठ्ठल हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराला पाठवलं. म्हणजे तुम्ही गरीब आहात, तुमची अवस्था अशी आहे, अनुदान घ्या. तुमच्या संपत्तीची मला आता काहीच गरज नाही. तुमचे एर वित्त धन ते मज मृत्युके समान असे म्हणणारे जर कोण असतील तर ते आमचे तुकोबार आहे. आज आम्ही सरकारच्या मागे धावतोय आणि आता आपल्याला दिंड्यांना 20-20 हजार रुपये देतात. आनंदाची गोष्ट आहे. ते देत असतील, आपण मागायचं नाही. तुकोबार आहे. आता का म्हणतात? कारण त्यांचं संसारावरचं जे चित्त होतं ते चित्त उडालेलं आहे. आता त्यांच्या चित्तामध्ये फक्त एकच ध्येय आहे, त्या परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती. आता आणि चिंतेने पावलो विसावा. आणि जोपर्यंत काही प्राप्त करण्याची इच्छा असते तोपर्यंत माणसाला सुख मिळत नाही. बघा, मुलगा तरुण आहे, लग्न करायचं. आता मुलीच आपल्या नवी मुंबईमध्ये राहिल्या नाही. लोकांना खूप लांब जावं लागतं. रायगड जिल्हा, भिवंडी, कल्याण, लय लांब जावं लागतं. कारण मुलीच राहिल्या नाही. मग ही काय चिंता आहे? मुलाचं लग्न जमत नाही ही चिंता. लग्न जमल्यानंतर सून भांडते, आपल्या मुलाला काबीज केलेलं आहे ही चिंता. मुलाला मुलं होत नाही ही चिंता. त्यांच्यासाठी पैसा जमवायचा ही चिंता. म्हणजे मरेपर्यंत चिंता संपत नाही. माणूस संपून जातो. बरोबर की नाही वाघ महाराज? मग तुकोबरांच्या अभंगातून आपल्याला कळतं की आता तुकोबरांच्या चिंता संपलेल्या आहेत. तुकोबरांच्या अभंगाचं चिंतन जर केलं तर तुकोबरांचं चरित्र आहे. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात की हा जो संसार आहे ना, संसार, आता संसार 2 प्रकारचा आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता म्हणजे संसार, आणि हा देह म्हणजे संसार, आणि हे जे दिसतंय ना माईक तोही संसार. मग तुकोबरा म्हणतात या संसाराच्या नावावर आम्ही काय घातला? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता धर्म पुण्य केला. बस. अहो, संसारासाठी कितीही करा तरी शेवटी बायको आणि मुलं म्हणतील ते तुमचं कर्तव्यच होतं. आणि समाजासाठी, कुळासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जरी तुम्ही केलं तर हा देश तुम्हाला विसरणार. म्हणून धर्म अगोदर आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपलं होते उलट. आपण धर्माला नको तिथेच नेऊन ठेवलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य जर आपल्याला कशाला द्यायचं असेल, जगद्गुरु तुकोबरांनी सर्वात प्रथम प्राधान्य जर कशाला दिला असेल तर तो धर्माला दिलेला आहे. म्हणून भगवंता मला म्हणतात धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. म्हणून मला सोडव. कशातून सोडव? दातारा कर्मापासूनही दुस्तरा. कारण हे कर्म कसं आहे? दुस्तर आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून यादसाठी केला होता अट्टहास. यादसाठी केला होता अट्टहास. अट्टहास
काही लोक अट्टास करतात. कशाचा अट्टास करतात? आता आमच्या गायकवाड बाबांना माहिती आहे, गावाकडे भरपूर अट्टास आहे की भावाच्या संसाराची माती कशी होईल, भावाचा सातबाऱ्यावरून नाव जाऊन आपलं नाव कसं येईल का अनुभव त्यानं भरपूर फेऱ्या मारतात ते. हे बघा, कीर्तनामध्ये ताबडतोब सत्य घटना जर ऐकायची असेल तर महाराजांचं कीर्तन. विठ्ठला म्हणून जीवनामध्ये आपल्याला कितीही प्राप्त झालं तरी आपलं पोट भरत नाही. एक छोटासा दृष्टांत आहे. एक भिकारी आहे, भिकारी. तो भीक मागता मागता एका राजाकडे गेला. आता पूर्वीचे बरेच हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पूर्वी काय अशी भांडी वगैरे नव्हती. तो भीक मागायला गेल्यानंतर एका राजाच्या दरबारावर राजालाच बोलवा. आणि राजाला कशाला बोलवा ना, तुझ्या ह्या नाही का टकोरीमध्ये सोनं भरून टाकतो. म्हणजे नाही 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 नाही, तुम्ही राजालाच बोलवा. हे सोनं घ्या ना, अजिबात नाही. राजाला काय पाहिजे, ही कटोरी भरून फक्त मला सोनं पाहिजे किंवा अन्न पाहिजे. त्या राजानं त्या कटोरीमध्ये आपल्या तिजोरीतलं सर्व टाकलं तरी ती काही कटोरी भरत नव्हती. सोनं टाकलं, चांदी टाकलं, सर्व सातबाऱ्याचे उतारे टाकले, अन्न धान्य टाकले. राजा थकला, म्हणे बाबा हे पात्र आहे तरी कशाचं? म्हणजे माणसाची कवटी आहे. कशाची आहे? माणसाची कवटी. म्हणून ती फुटल्याशिवाय आपण घरात येत नाही. बरोबर की नाही? एखाद्या बाई माणसाला माहीत नसेल, आम्ही जेव्हा स्मशानाभूमीमध्ये जातो ना, एखाद्या माणसाला जाळल्यानंतर त्याची जोपर्यंत कवटी फुटत नाही तोपर्यंत आम्ही घरी येत नाही. का तर या कवटीमध्ये सर्व काही आहे. विठ्ठल आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता निश्चिंत झालो, विसावा. कधी विसावा? खुंटलिया धावा. तृष्णा. तृष्णा म्हणजे काय? हाव. माझं पण माझंच आहे, तुझं पण माझंच आहे, याला म्हणतात तृष्णा. आणि ही कधीच माणसाच्या आयुष्यामध्ये पूर्ण होत नाही. बघा, एक छोटासा आणखी दृष्टांत देतोय. एक राजा रोज आपल्या प्रधानाला घेऊन राज्यामध्ये फिरायचा की कोणी गरीब आहे का, कारण आपलं राज्य कसं आहे, सार्वभौम आहे. या राज्यामध्ये कोणी गरीब असता कामा नये. पण काही लोक कर्मदरिद्री असतात. जात असताना त्यांनी एका झाडाखाली बघितलं, एक माणूस रडतोय, मळके कपड्यात. राजाने विचारलं त्या माणसाला, बोलाव, काय रे बाबा, काय झालं? राज्यामध्ये तर सर्व आहे आणि तू असा दरिद्रासारखा का वागतोस? म्हणे काय करू महाराज, रोज जंगलात जातो, लाकडं तोडतो. तीच लाकडं विकल्यानंतर नाही का, पूर्वी काळा आमच्या घणसोली गावामध्ये महिला मंडळ खोटीची लाकडं विकायची. तुमच्या गावात विकायची का? खूप त्रास तुम्ही केलेला आहे नाही का आजीने? खूप त्रास. डोंगरातून फाटे आणा, खाडीत जा. कमीत आजच्या सुनांना त्रास होणार आहे का? त्यांना जरा काहीतरी बोललं तरी बायका फुगतात. पूर्वी बायकांच्या भाकरी फुगायच्या, आता बायका फुगतात. विठ्ठल राजाने काय तुला अडचण काय? म्हणे असा असा रोज जनामध्ये जावं लागतं. त्यावेळेला राजाने सांगितलं, प्रधानजी या माणसाला 2 एकरचा तो बाग द्या. राजाने बाग वगैरे त्याच्या नावावर केला. आणि ह्या माणसाने काय केलं, 2 एकर मध्ये जी झाडं होती तो रोज झाड तोडायचा आणि विकायचा. कधी कधी त्याला कळालं की लाकडाला किंमत नाही म्हणून त्या लाकडाचा तो कोळसा करायचा. असा करता करता 1 वर्ष निघून गेलं. राजा पुन्हा येऊन बघतो तर काय, तो जसा आहे तसाच पडलाय, मळत बसलाय. तंबाखू. तंबाखू मळू नका जास्त म्हणून काही शहाणी लोक काय करतात माहिती आहे का? अनुभव सांगतोय, कारण आमच्या सोसायटीमध्ये तसंच आहे. स्वतः तंबाखू मळत नाही, दुसऱ्याला मळायला सांगतात. का माहिती आहे का लोखंडे बाबा? कारण तंबाखू मळला ना की आपल्या नशिबाच्या रेखा पुसून जातात. म्हणजे आपल्या नशिबाच्या रेखा तशाच राहाव्या, दुसऱ्याच्या पुसून जा म्हणून दुसऱ्याला मळायला लावतात. लक्षात घ्या. म्हणून आपलं आपलं मळा. त्याला विचारलं, बाबा काय केलंस काय? तुला तर 2 एकर जंगल दिलं होतं. म्हणून काय सांगू महाराज, रोज तुम्ही जंगल दिलं पण झाडं भरपूर, रोज झाड विकायचो. राजाने डोक्याला हात ठेवला. रोज झाड विकायचा. ओ संपलं, सर्व लाकडं संपली, आता एक तरी लाकूड आहे का? म्हणे हा कुऱ्हाडीच्या दांड्याला लावलेला आहे, जसे आमच्या रुपेश महाराजांनी आणि हरिभाऊंनी लावलेले आहेत ना. हे काय, ह्याला काय म्हणतात? गट्टे. गट्टे. गट्टे पकवा झाला. काही सोन्याचे लावतात, काही चंदनाचे लावतात. चंदनाची माळ
एवढी छोटी 5,000 रुपये ओरिजिनल चंदन, लक्षात घ्या. माळा पण आता स्वस्त राहिल्या नाही. म्हणून तू सर्व लाकडे विकून टाक. 1 लाकूड आहे, हे लाकूड कितीला आहे? नाही जाऊन एखाद्या जाणकाराला विचार. तेव्हा त्याला कळालं की हा लाकूड कशाचा आहे? चंदनाचं लाकूड आहे. मग त्याने आतापर्यंत काय केलं? पूर्ण चंदनाची झाड कशाच्या भावात विकली? लाकडाच्या भाव. तसं आपलं आहे आयुष्य. कसं आलमवलंय? मग क्षणोक्षणी हाची करावा विचार. आयुष्य जातो काळ सावधान, आयुष्य जातो काळ नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य काळचा काळ सावधान, आयुष्य काळचा काळ सावधान. आयुष्य काळचा काळ सावधान. नाशिवंत देह. देह कसा आहे? नाशिवंत आहे. हा नाचणारा देह आहे. बघा आता तरी आपल्याला तरुण आहोत म्हणून जरा सुरकुत्या वगैरे कमी आहेत. पण अवस्था आहे ती अवस्था. मृत्यू म्हणजे काय आहे? अवस्थांतर. जसं हे लहान मुलं आहे, बाल्यावस्था, तरुणावस्था, प्रौढावस्था आणि वार्धक्य अवस्था. हे 4 अवस्था आहेत. तशा 4 वाणी आहेत, 4 देह आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. म्हणून इथून आपण गेल्यानंतर हा देह तर जळणार आहे, परंतु पाप पुण्याचं भाग भोगण्यासाठी सूक्ष्म देह आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा. देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा. कर्म घातले रे कर्म कीटकांचा सारा. कर्म घातले रे कर्म कीटकांचा सारा. रव दुर्गंधी रे मंगळतीचा वारा. त्यारी आला शरण जावे गोवे. रे त्यारी आला शरण जावे गोवे. त्यारी आला शरण जावे गोविंदा. रे त्यारी आला शरण जावे गोविंदा. बस हा देह कसा आहे? नाशिवंत आहे. म्हणून या देहाचा अहंकार करू नका. मी असा दिसतोय, मी तसा दिसतोय. कारण एक दिवस जाणार आहे. कारण देह एक काळाचा आहे आणि धन कुबेराचा आहे. म्हणून मृत्यू म्हणजे अवस्थांतर आहे. या देहातून दुसऱ्या देहामध्ये. म्हणून मृत्यू म्हणजे म्हणून प्लॅनचिट नावाची एक प्रक्रिया आहे. प्लॅनचिट म्हणजे काय? एखादी व्यक्ती जर गेलेली आहे, त्या व्यक्तीच्या आत्म्याला बोलवायचं. बरोबर की नाही? हे बाहेरच्या देशामध्येही चालतं आणि इंग्रजांच्या याच्यात तर भरपूर चालतं. लक्षात घ्या. मग तुम्ही कसे गेलात? हे संशोधन झालेलं आहे. प्लॅनचिटच्या माध्यमातून एका स्त्रीला विचारलं, तिच्या आत्म्याला बोलावलं की ताई तुम्ही कशा गेलात? म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला. मग मरताना तुम्हाला काही दुःख झालं का? मरताना दुःख का होतं? कारण जो सूक्ष्म देह आहे तो या स्थूल देहाला सोडत नाही. बघा एखादी आई बाहेर निघालेली आहे आणि मुलगा सांगतो मी पण येतोय, मी पण येतोय. दुःख कोणाला होतं? आईलाही दुःख होतं. आणि तसाच हा सूक्ष्म देह आहे. हा सूक्ष्म देह आहे तो भोगायला जाणार आहे परलोकामध्ये. परंतु तू या देहाला सोडत नाही म्हणून त्याला दुःख होतं. म्हणून इंगळ वगैरे ते अभंगामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून मृत्यूच्या वेळी अवस्था महत्वाची असणं आवश्यक आहे. मग तिला म्हटलं की कसं वाटतं? म्हणजे मृत्यूनंतर एकदम शांत वाटतं.
आत्मा असा तरंगत एखाद्या पाखराच्या फुलासारखा तरंग जातो आणि आपल्याला नेण्यासाठी परलोकातून दूत येतात. हे सिद्ध झालेलं आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर हरिभक्त असाल तर तुम्हाला न्यायला कोण येणार आहे? कोण? विष्णुदास. आणि आपण जर पाप कर्म केलेले असेल तर कोण नेण्याला येणार आहे? यमाचे किंकर मारिती झोडती. ते काय असत नेणार नाही का, घरातूनच झोडत नेतात. 13 दिवसानंतर 1 वर्षापर्यंत हा प्रवास आहे आणि 1 वर्षानंतर सद्गतीचा दिवस आहे. बघा, लक्ष देऊ नाही का. आता आपण 11वा पकडलेला आहे, म्हणजे आता ही विधी वगैरे झाली की तो आत्मा आपल्या प्रवासाला निघेल. हा प्रवास किती वर्ष? 1 संवत्सर. 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष. मग 1 वर्षानंतर मग त्याला आता कुठं पाठवायचं आहे, त्याला कुठली गती द्यायची ते 1 वर्षानंतर ठरणार आहे. म्हणून आपली एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण दान धर्म करतो, बरोबर की नाही. आता लोक पाणी देतील, पाणी दिल्यानंतर तुम्ही काय आणलं असेल ते तुम्ही द्याल. पाणी देणं म्हणजे काय? आपलं थोडंसं पुण्य आपण काही लोक देत नाही, कारण त्यांच्या गुरुने त्यांना सांगितलेलं असतं की कोणालाही आपलं पुण्य देऊ नका. आपण पाणी देतो नाही का, हे आपण काय करतो, किती व्यक्ती चाललेले आहे पंढरपूरला, कुठे पुण्य कमी पडून म्हणून आपण थोडंसं पुण्य देतो. त्याच पद्धतीने तुकोबराय सांगतात की आता मला ह्या पुण्याची गरज, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया विठोबा रखुमा. ओम. ओम हा एक अक्षरी मंत्र आहे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये मंगल नाम जर कोणाचं असेल तर ते फक्त कोणाचं आहे? सकळ मंगळ निधी.
श्री विठ्ठलाचे नाम आधी सकळ मंगळ निधी. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल 12 वाजलेले आहेत, परंतु त्यांनी सांगितलं 12:30 वाजेपर्यंत. बरोबर ना म्हात्रे साहेब? नाही तर तुम्हीच घड्याळ दाखवाल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. म्हणून या भगवंताचं जे नाम आहे हे मंगळ आहे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम कुंडलिकाक्षाय, मंगलाय तनूहरे. म्हणून या शरीराला मंगल करणारं जर काय असेल तर ते नाम आहे. म्हणून आपण म्हणतो कीर्तन चांग, कीर्तन चांग हो या अंग हरिरूप. कीर्तन म्हणजे काय तर भगवंताचं नामचिंतन. सततम कीर्तयंतो माम. लक्षात. म्हणून कौतुक वाटतोय की भगवंताच्या एका नामानं जे कृतयुगामध्ये मला साधता आलं नाही, त्रेतायुगामध्ये साधता आलं नाही, द्वापार युगामध्ये साधता आलं नाही, ते मला ह्या कलियुगामध्ये प्राप्त होतोय. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? हा कलियुग जितका खराब आहे त्याच्याही पेक्षा तो चांगला आहे. फक्त त्याचा वापर करता आला पाहिजे. पैसा वाईट आहे की चांगला आहे? पैसा वाईट आहे की चांगला आहे? आता पैशामुळे भांडणं होत आहेत, परंतु या संत कृपा झाली नाही का, सर्व भाऊ बहीण तुम्ही मिळून आहात. पैसा हा माणसासाठी आहे. लक्ष देऊ नाही का? पैसा हा माणसासाठी आहे, परंतु आता काय झालंय, माणूस पैशासाठी झालेला आहे. सब पैसे के, सब पैसे के, सब पैसे के भाई. सब पैसे के, सब पैसे के, सब पैसे के भाई. अपना साथी नहीं, भाई आहेत. आपण अनुभवलेलं ऐकलेलं आहे. महावैष्णवमावळीत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या टाकलेल्या आहेत की या पैशामुळं काय काय होतं, परंतु ज्या घरामध्ये संस्कार आहेत, ज्या घरामध्ये आई वडिलांचा आशीर्वाद आहे, त्या ठिकाणी पैशासाठी भांडणं होत नाही. लक्षात घ्या. म्हणून कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. म्हणून या मंगळाचं नाम आहे, श्री विठ्ठलाचं नाम आहे. या विठ्ठलानेच सर्व हे जगत काय झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे. म्हणून त्या नामाच्या बळावर आम्ही काय झालो, मुक्त झालो. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघी यांचे केले काळे तोंड. छोटासा दृष्टांत की छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना वगैरे पाठवला आणि ते सांगू लागले की महाराज आम्हाला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं, धर्माचं, देशाचं, स्त्रियांचं रक्षण करावं लागतं, म्हणून आम्हाला हे बांधावं लागतं. काय? गड कोट किल्ले. ह्याच्याने आपल्या राष्ट्राचं संरक्षण होतं. तुकोबाराय म्हणाले बरोबर आहे. बाहेरच्या शत्रूचा बंदोबस्त करणं जितकं गरजेचं आहे, त्याच्याही पेक्षा आपल्या आतमध्ये जे शत्रू आहेत ना, त्या शत्रूंवर विजय मिळवणं त्याच्याही पेक्षा अवघड आहे. अहो, बाहेरच्या शत्रूंबरोबर युद्ध करताना गनिमी कावाही करता येईल, माणसं फोडताही येतील. युद्ध करत असताना काहीही करता येतं, लबाडही करता येते, परंतु आपल्या आतमध्ये जे शत्रू आहेत ना, त्यांच्यावर लढताना स्वतःच आपल्याला तलवार हातामध्ये घ्यावी लागते. म्हणून तुम्ही बाहेरच्या शत्रूंवर विजय मिळवलेला आनंदाची गोष्ट आहे, परंतु राजे एक करा, आता तुम्ही आतमध्ये जे शत्रू आहेत ना, त्यांच्यावर विजय मिळवा, तर तुम्ही महाराज व्हाल. महाराज कुणाला म्हटलं जातं? आज कुणाच्याही नावापुढे महाराज लावतो. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे त्याला महाराज म्हणावं. इंद्रियानाम जयशुरो. शूर कोणाला म्हटलेला? इंद्रियानाम जयशुरो. धर्मचरिती पंडिता. धर्मासारखा वागतो तो पंडित, नुसतं बोलतो तो पंडित नाही.
धर्म तरिती पंडिता हित दातोर भिरवक्ता, जो हिताच्या गोष्टी सांगतो तो वक्ता, आणि जो आपल्याला सन्मान देतो तो दाता. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरोई. म्हणून नाम मंगळाचे तेणे गुणे. आणि या भगवंताच्या नामाच्याच बळावर आम्ही काय केलेलं आहे, बाहेरच्या शत्रूंबरोबर युद्ध केलं, जिंकलो. आता तुकोबरांची शत्रू काय लहान होते का? देऊमध्ये कोण कोण होते? साळो माळो, गावचा पाटील, कोपला, सर्व बुडवलं गेलं. परंतु त्या भगवंताने नव्हे तर त्या भगवंताच्या नामानं आम्ही हा विजय मिळवलेला आहे. ह्याच आम्हाला कौतुक वाटतंय. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून हा देह अलौकिक आहे. हा आपल्याला मिळालेला कागटाळी न्याय मिळाला. हा छोटासा दृष्टांत लक्ष देऊ नाही का? एक म्हातारी आहे आणि त्या म्हातारीच्या घरामध्ये असं एवढूसा दगड आहे. दगड मस्तपैकी दगड. ती म्हातारी काय करायची? पूर्वीपासून दगड चालत आलेला आहे. तुम्हाला TN शेषन माहिती आहे का? TN शेषन कोण होते? ते निवडणूक अधिकारी. त्यांच्या देवाऱ्यामध्ये एवढूसा दगड होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेला. आता TN शेषन मध्ये साधारण त्यांनी विचार केला की ह्याचा तपास केला पाहिजे. घरात एक दगड आहे. तो दगड तपासल्यानंतर त्यांना कळालं की हा दगड नसून हिरा आहे, अलौकिक पत्थर आहे, आणि त्याची करोडो रुपयामध्ये किंमत आली. इतके दिवस काय होता, तो पडून होता. पण किंमत कळाल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्याला व्यवस्थित ठेवू लागला. तो देवाऱ्यात ठेवणार आहे का? आता देवाऱ्यात ठेवणार आहे का? का तर त्या दगडाची त्याला किंमत कळाली. परंतु या देहाची अजूनपर्यंत आम्हाला किंमत कळत नाही. आजही आम्ही काहीही खातो, कुणाच्या बरोबरही फिरतो, कुणालाही नमस्कार करतोय, हे आपल्या अधोगतीला करणं. युक्त आहार विहारस्य. गीतेमध्ये भगवंत सांगतात युक्त आहार विहारस्य युक्त कर्मसु चेष्टसु. तुमचं कर्म ही जर युक्त असेल तर तुमचा शेवट गोड झालाच म्हणून समजा. तो दगड आहे. ती म्हातारी काय करायची? आता तुम्ही लसूण ठेचता का? कशाने ठेचता लसूण? पूर्वी आता काय बाजारात गेले की लसूण ठेचायला आलं, अद्रक ठेचायला आलं, बरोबर की नाही? आमच्या घरात पण आहे छोटंसं एक कसं मार्बलचं छोटंसं, त्याच्याने आम्ही अद्रक ठेचतो. का तर लसणाचा वाद चायमध्ये यायला नको, बरोबर की नाही? इतके प्रगत आपण झालेलो आहोत. तर त्या म्हातारीच्या घरामध्ये जो दगड होता, त्या दगडाने म्हातारी काय करायची? कधी लसूण ठेचायची, कधी कधी ते पाट्यावर चटणी. नाही का? आता पाटा आहे का कोणाच्या घरात? काही लोक पाटा नाही तर आता सर्व काही पाट्यावरची चटणी अजून पण कधी कधी नाही का आणतात. आता परत ती फॅशन आलेली आहे. मुली बायका आता आणतात कधी वाटलं तर. हे व्यायाम होतं. लाखो रुपये द्यावे लागतात योगाला जाऊन. काय शिकवतात? त्याच्यापेक्षा घरामध्ये काय करा, लादी पुसाना, 1000 रुपयेही वाचतील आणि तुमच्या शरीराची व्यायामही होईल. मग त्या म्हातारीने काय केला, तो दगड कधी लसूण ठेचायची, कधी कांदा फोडायची, कधी कधी दरवाजा आपटायचा, म्हणून दरवाजाच्या मागे लावायची. म्हातारी गेली, मुलगा आला, तेच चालू आहे. नातवंडाने बघितला, अरे हा दगड आहे, बऱ्याच वर्षापासून आपल्या पडलेला आहे, परंतु हा अलौकिक दिसतो. मला ही अशी दगड मिळाली. कुठे? माळशिरसला. ते छोटंसं मंदिर आहे बघा पडलेलं, शिवाजी महाराजांच्या जावयांचं कोणाच तरी आहे ते. तर त्या नातवाने विचार केला, बऱ्याच वर्षापासून हा दगड आपल्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या नाही का. मी लहानपणापासून बघ, पूर्वी एवढा मोठा होता, आता घसून घसून तो एवढा झालेला आहे. त्याने विचार केला की ह्याची काहीतरी ते हिरे, तुम्हाला चेक करायचं असेल ना, वाशीला ज्वेलर्स आहे, 100 रुपये किंवा 200 रुपये घेतात नाही का. मी हेही तिथंच केलेलं आहे आणि रुद्राक्षाची माळी तिथंच घेतलेली आहे. एखाद्या घरात दगड 200 रुपये घेतील, परंतु त्या दगडाची किंमत तुम्हाला कळेल. त्या नातवाने त्या दगडाची किंमत शोधण्यासाठी बाजारामध्ये गेला, सोनाराकडे गेला, जोहरीकडे गेला. त्यावेळेला त्याला कळालं की हा दगड नाही तर अलौकिक असा काय आहे, रत्न आहे. तो विचार करू लागला की इतकी वर्ष तो घरामध्ये पडलेला आहे, कधी त्याला आपण काय करतोय, लसूण ठेचायला उपयोगी करतोय.
कधी दरवाजाच्या आता त्यांनी काय केलं, त्याला जपून ठेवलं. मग या देहाची किंमत आपल्याला कधी कळणार आहे? देहाची किंमत आपल्याला तेव्हा कळते की ज्या वेळेला आपल्या एखाद्या इंद्रियाची हानी होते. बघा, नुसता नख जरी पायाला नसला तरी आपण नकले नक लावतोय. आता लग्नामध्ये तर माता भगिनी भरपूर लावतात नाही का तुम्ही, त्याच्यावर डिझाईन करण्याचे पण भरपूर पैसे घेतात. आमचे मित्र आहेत जुगावचे, त्यांची मुलगी ते करते. म्हणजे एखाद्या इंद्रियाची जरी कमतरता शरीरामध्ये असली तर त्या इंद्रियाची आपल्याला किंमत कळते. एखादा आजार झाला, डोळ्याला कमी दिसायला लागलं तर आपल्याला डोळ्याची किंमत कळते, पण ज्या वेळेला दिसतं तेव्हा मात्र आपल्याला किंमत कळत नाही. म्हणून वेळीच या देहाला ओळखा, या वाणीला ओळखा, या हाताला ओळखा. म्हणून हाताने वाईट काम करू नका, डोळ्याने वाईट बघू नका, आणि या देहाला नको तिथे नेऊ नका. न्यायचं असेल तर भजनाला न्या, कीर्तनाला न्या, वारीला आणा. यानं जर काय होईल, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन अलौकिक आहे. आता आईंच्या जीवनाचा विचार केला तर आम्ही दरवर्षी येतो, वरती जातो. आई, अरे बाबा ये. तिथं गेल्यानंतर त्या 2 घरात तिथे गेल्याशिवाय राहू नको. एक नाव कोणाचं तुमचं सांगायचं, यांच्या घरी जा, आणि दुसरं नाव आमच्या भोपी आईचं सांगायचं. त्या पण एकनाथ बाबांच्या दिंडीमध्ये जातात. सर्व काम काय असेल मसाला वगैरे ते करतात, परंतु कधी त्यांच्या मनामध्ये भेदभाव आला नाही. याचं महत्वाचं जर कारण काय असेल तर गुरुनी दिलेला उपदेश आहे. विठ्ठल जगद्गुरु सांगतात की आता मला कशाची चिंता राहिली नाही, संसाराची चिंता राहिली नाही, मुलांची चिंता राहिली नाही. आपल्याला माहिती नसेल, ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले त्यावेळेला आवळी मातेच्या पोटामध्ये गर्भ होत, आणि त्याच गर्भानं ही पंढरपूरची वारी सुरू केली. त्यांचं नाव नारायण महाराज. आणि नारायण महाराजांच्या जोडीला त्यावेळेला निळोबाराय होते. मला वाटतं 40-41 वर्षे काहीतरी ती वारीला गेले. नंतर ती वारी त्यांनी त्यांची वेगळी केली. सांगण्याचं तात्पर्य काय, तुकोबराय म्हणतात की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, हाताने चिंतेने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, कौतुक वाटे झाली या वेचाचे. कौतुक वाटतोय आपल्याला. ही एखादी मोठी गोष्ट खूप मेहनत करून मिळत नसेल आणि थोड्या मेहनतीने मिळाल्यानंतर बघा कौतुक. आता आपल्याला कौतुक कुठं कधी वाटतं माहिती आहे का, की आपलं नाव एखाद्याच्या सातबाऱ्यामध्ये आलं की आपल्याला कौतुक वाटतं, फुकट पैसे मिळतात. आता शिडकोमधला हा प्रकार चालू आहे असो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता फक्त 4 दिवस राहिलेले आहेत बघा. 4च दिवस तुकोबराय काय म्हणतात, 4 दिवस. आता दिवस 4. या 4 दिवसाचा विचार केला, आपल्या घरात लग्न किती दिवसाचं असतं, 4च ना. पहिल्या दिवशी काय असते, हळद, भीती, नंतर म्हणजे हळद, लग्न, आणि नंतर ते उंबरमीठ वगैरे होतं. ते 4 दिवसाचा पूर्वीचा. आता एक आपण कमी करत चाललो. आता 1 तासामध्ये लग्न, नुसतं सह्या करायच्या, लग्न झालं. एकाच दिवशी साखरपुडा ही तिथेच, हळद ही तिथेच, आणि मग जेवण ही तिथेच. एकाच दिवसात सर्व काम समाप्त, कारण लोकांना तेवढा वेळ नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्या जीवनाचा कल्याण झालेला आहे. आता जी अवस्था आहे ती अवस्था जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात.
कुंडलिया धावा कृष्णेचिया कुंडलिया धावा कृष्णेचिया म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी. तुका म्हणे आता तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता परिणय मंगल परिणय नाही का हरिभाऊ? मंगल परिणय कुठं असतं? आपल्या इथं काय असतं? शुभविवाह, बरोबर की नाही? हे शब्द तुकोबरांचे अवघड आहेत, त्या शब्दांपर्यंत पोहोचणं अवघड आहे. मंगल परिणय हा बौद्ध धर्मामध्ये वापरला जाणारा शब्द आहे. परिणय लक्षात घ्या. म्हणून आता लग्न होणार आहे, 4च दिवस राहिलेले आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला, नाही का? पण 4 दिवसानंतर जशी एखादी मुलगी ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शिकवलं, ते घर सोडून आपल्याला कुठे जायचं? सासरी जायचं. आणि त्या सासरी जाऊन आपल्याला काय करायचं आहे? आणि माहेरच्यांचाही उद्धार करायचा आहे. दोन्ही कुळाचे उद्धरण, नाही का? म्हणून नाही का आता आमच्या ताई पाहुण्याला कोपरीला दिलेली आहे, दादाची मुलगी. आणि त्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचाच वार आहे. संप्रदायाचे विचार हे महत्वाचे आहेत. काही काना वाटतं की आपण कुठं जावं, कारण संप्रदाय भरपूर आहेत. काही संप्रदायामध्ये तुमच्या मनासारखं तुम्हाला वागायला मिळेल, परंतु वारकरी संप्रदायामध्ये तुमच्या आवडीचा विचार केला जात नाही. देवाला काय आवडते ते करा, तुम्हाला आवडते ते तुम्ही घरी करा. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नाहीतर होतं काय? आपल्याला आवडतंय ना, चला इथं. हे वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही. तुका म्हणे ते भजन प्रमाण. इथं आल्यानंतर तुम्हाला सेवा करावी लागेल. सर्वात प्रथम आई वडिलांची सेवा आहे. नको त्यांची सेवा करत बसू नका. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं की माय बाप केवळ का सीतेने नवजावे, सकळ तीर्थाची आदुरे. आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या. म्हणून वारकरी संप्रदाय हा वेदाला धरून आहे, वेदोक्त पद्धतीने चालणार आहे आणि मूर्ती पूजेलाही मान देणार आहे. लक्षात घ्या. म्हणून या संप्रदायामध्ये जर एकदा तुम्ही आलात तर पवित्र तुळशी तो जीवनामध्ये कधीच सुखी होत नाही. हे अमृत वाक्य आहे. आणखी एक अमृत वाक्य लक्षात ठेवा की संसाराचं काम करत असताना तुम्ही देवाला आणि धर्माला विसरू नका. संसाराचं काम करत असताना तुम्ही धर्माला आणि देवाला, आईवडिलांना विसरू नका. आणि देवाचं धर्माचं काम करत असताना तुम्ही संसाराची आठवण करू नका, तर काही हाताला लागणार नाही. म्हणून तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. म्हणून महाराज लोकांच्या गळ्यामध्ये हार घातला जातो, नाही का? आणि तोच हार नंतर विणेकऱ्याच्या गळ्यामध्ये घातला जातो. सुरुवातीला विणेकरी महाराजांच्या म्हणजे कीर्तनकारांच्या पाया पडतो, नंतर कीर्तनकार विणेच्या पाया पडतो. का? कारण तो अहंकार आहे. मी महाराज, नावलौकिक महाराज, तो अहंकार जावा म्हणून नंतर ते आले नंतर ही जागा सोडावी लागते. पण आता काही लोक महाराज जागाही सोडत नाही. तिथेच विणेकरी आला काय, हा महाराज आपला इथं आहे, बसलाय खुर्चीवर. कारण लोक पाया पडायला येतील ना, हातात टाकतात ना पैसे. अवघड काम आहे. जय विठ्ठल झाल्यानंतर विणेकरी आल्यानंतर नाही का कीर्तनकाराने बाजू व्हावं का, तरी मोह कीर्तन करणं ही काय नशा आहे. एखाद्या कलाकाराला नाही का, तुम्ही डॉक्टर काशीनाथ घाणेकर चित्रपट बघा. कारण मी पण नाटकामध्ये काम केले, नाट्याचारी आहे. जसे प्रयोग असतात, लोक टाळ्या वाजवतात, आनंद वाटतो, वाह मी विनोदाचार्य. आणि एखाद्या दिवशी कोण हसत नाही, टाळ्या वाजवत नाही, तेव्हा डोक्याला खाजवावं लागतं, अहंकार निघून जातो. तसंच आमचंही झालं. मांडवाच्या माघारी चालले काय, आता नंतर येणार आहे तो, बघायचा असेल तर. 30 गाव भिवंडीला आहे ना,
त्या ठिकाणी नाटक होतं. एक शेवट पण कुणी हसलाच नाही. कारण आपल्याकडची आगरी भाषा आणि तिकडची आगरी भाषा जरा वेगळी आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य विषय का घेऊन आलो मी या ठिकाणी, का अहंकार. आमचे गुरुवर्य अशोक बुवा आहे, संगीताचा जर विचार केला तर त्यांच्यासारखं गायन आज महाराष्ट्रामध्ये नाही. सुंदर गायन आहे, परंतु वारीमध्ये चालतात काय, झोपते काय, परत कार्यक्रम आल्यावर येतात काय, जातात काय, का तर हा अनुभव त्यांना आलेला आहे. म्हणून आता दिवस चारी खेळी मिली, म्हणून 4 दिवस आपण आहोत. म्हणून आता अभंग बरेच होते आमच्या महाराजांनी त्या दिवशी घेतला, आणि ते घेतल्यानंतर तुम्हालाही आनंद वाटतो. आईचे अभंग भरपूर आहेत, परंतु आता काय लागतं, सोडून गेली आई आम्हा लेकरांना, बाबा 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 बाबा, किंवा आई आई. बाबा असेल तर काय म्हणायचं, बाबा बाबा बाबा. आई असेल तर आई आई, काका असेल तर काका काका काका, मामा असेल तर मामा मामा. ह्या का अभंग आहे का? आई असेल तर म्हणावं, लेकुराचे हित, पाणी द्यायचं असेल तर पाणी द्या, कारण स्त्रियांना लय उशीर होतो पाणी द्यायला. इकडं तिकडं बसण्यापेक्षा कीर्तन तरी ऐकतील 5 मिनिटं, बरोबर की नाही? कारण पुरुषांचं पाणी देणं होईल, त्यांची पंगत उठेल, तेव्हा महिलांना मान. काही लोक सांगतात पाणी द्यायला सुरुवात केली, कीर्तन संपवा. आता पाणी द्यायचं आणि कीर्तन संपण्याचा काही विषय आहे का? हे अज्ञान समाजामध्ये. बाबा बाबा आता पूजा झाली, कीर्तन आटपा. अहो कीर्तन आटोपल्यानंतर बाई माणसाला असंच बसावं लागतं. म्हणून तुम्ही जी वेळ दिलेली होती 12:30 वाजेपर्यंत ती झालेली आहे. असो, कारण पाणी दिल्यानंतर जेवणाची पंगत, जागेची अडचण आहे. कारण आता नवी मुंबईच्या गावामध्ये जागेला खूप किंमत आहे. लोकांनी तर काय केलेलं आहे, गटारावरही घरं बांधलेली आहे. ते नंतर आपल्याला भोगावं लागणार आहे, नाही भोगावंच लागतं. असो, म्हणून पाणी द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण उर्मिला आई, त्रिंबक कडू यांना देवाज्ञा होऊन आज 11 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि त्यांच्या 11व्या निमित्तानं या ठिकाणी नवी मुंबईतील नामवंत असे गायनाचार्य आमचे शेलार महाराज असतील, सनज बाबा आहेत, लोखंडे बाबा आहेत, गायकवाड बाबा आहेत, नेतृत्व हरिभक्तपरायण शंकर महाराज आहेत, आमचे पाटील भाऊजी, पाटील ठाकूर भाऊजी आहेत सांडपाड्याचे. तसेच आमचे हरिभक्तपरायण मोकर महाराज आहेत, आणि आपल्या दिंडीचे चोपदार नेरुळचेच वासुदेव महाराज. सांगण्याचं तात्पर्य काय, मला वाटतं आईंचे भाऊ नाही का, रोडला घर आहे तो वहिनी तुमचं नाही का, तिथेही मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी तिन्ही देव येतात. नारदानी ज्या वेळेला भगवंताला विचारलं की देवा, ज्या वेळेला तुला मला शोधायचं असेल, तू राजमहालामध्ये नसेल, तेव्हा मी तुला कुठे शोधू? त्यावेळेला भगवंतानी सांगितलं, जिथं कीर्तन चालू असेल तिला मला शोध. म्हणून आज या ठिकाणी तिन्ही देव आलेले आहेत. आईने फक्त हात धरावा, ब्रह्मलोकामध्ये जायचं असेल तर ब्रह्मदेवाचा हात पकडावा, विष्णू लोकामध्ये जायचं असेल, वैकुंठामध्ये जायचं असेल तर विष्णूचा हात पकडावा, आणि कैलासात जायचं असेल तर शंकरांचा हात धरावा. आणि एक नाव राहिलं नाही का, हरिभक्तपरायण अन्वय महाराज रानकर. वाट बघतोय कधीपासून हरी काका देईल चान्स. असं तसेच आमचे आदरणीय दिनेशजी वाडीकर, त्यांची खूप मोठी परंपरा आहे. जे युट्यूबचं चॅनल चालवतं, खूप मोठी परंपरा. त्यांचे वडीलही कीर्तनकार आहेत, ते स्वतः माळकरी आहेत, आणि त्यांच्या युट्यूब चॅनलवर नाही का ते ठाण्यावरून आले. आता मध्येच त्यांना खूप महाराष्ट्रामध्ये जावं लागतं, तेही या ठिकाणी आले, आणि आपल्या कीर्तनाला जे जे काही चांगलं असेल तर ते काटछाट एडिटिंग वगैरे करून जगा पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे त्यांच्या चॅनलचं नाव दिनेश महाराज वाडीकर नाही का, सबस्क्राईब वगैरे करा, जेणेकरून आपल्याला ते कीर्तन ऐकता येईल. कशासाठी अट्टहास आहे, त्यांना या ठिकाणी बोलावलं. 2 वाजवणारे आहेत,
जवळजवळ 1 2 3 4 5 6 गायक आहे. एक आमचे शंकर महाराज ही भजनामध्ये गातात. ते असल्यानंतर भजनामध्ये रंग भरतो. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की एखादी व्यक्ती गेल्या आपण म्हणतो रे ती काय म्हातारी होती का? अहो कीर्तन आणि भजन म्हाताऱ्यांसाठी नाही आहे. एखादा तरुण जर गेला असेल तर त्याच्या आत्म्याला शांत करण्यासाठी सर्वात महत्वाची गरज कीर्तनाची आणि भजनाची आणि भागवताची आहे. कारण तरुणांचा आत्मा सजासजी जात नाही, लक्षात घ्या. म्हणून घरामध्ये एखादा कोणाचा तरुण मुलगा जाऊ नये. परंतु आज जात आहेत, तरुण पिढी मरत आहे. त्याला कारण जर काय असेल तर व्यसन आहे आणि उन्हामध्ये खेळणं आहे. लक्ष देऊन आहे का? उन्हामध्ये खेळणं. आई वडिलांनी सांगितलं तर उन्हामध्ये काम करणार नाही, पण 4-4 तास उन्हामध्ये खेळतील आणि हेच आज आपल्या शरीराला घातक होते. असो, आईच्या 11व्या निमित्ताने या ठिकाणी आमचे आदरणीय नामदेव दादा असतील, त्यांचे बंधू धनाजी दादा असतील, त्यांच्या 3 बहिणी, त्यांचे कुटुंबीय सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण आईच्या 13व्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तनाची सेवा ठेवली आणि बरेच दिवस या ठिकाणी भजनही होत आहे. ते नामांकित आपले भजनी बुवा आहेत, त्यांची भजनही या ठिकाणी झाली. म्हणून भगवंत त्यांना तर शांती तर देणारच आहे. फक्त आता शांतीची गरज आपल्याला आहे आणि ती शांती आपल्याला मिळावी आणि आपल्या घरामध्येही सांप्रदायिक वारसा चालू राहावा हीच या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्या संतांनी तुम्हा आम्हाला हे बोलण्याचं सामर्थ्य दिलं, कारण कीर्तन करणं, अध्याय वाचणं हे 800-900 वर्षापूर्वी आपल्याला मज्जा होता. भागवतामध्ये नाथ महाराजांनी ही ओविलेली आहे की वेदे केले 3 अप्त. वेदाने फक्त आपली 3च मुलं मानली, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. शूद्रांना वेदांनी आपलं मानलं नाही. म्हणून नाथ महाराजांनी भागवताची निर्मिती केली आणि ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची ओवी केली आणि तुकोबारायांनी गाथ्याची निर्मिती केली. म्हणून त्यांचं भजन अगोदर करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय विठ्ठल जय.